पण आपल्या लेकराचं वाटोळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले. सरकारने छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आडोशाला लपायला लागलं. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर, मी तुला साथ देतो. कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची. मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा असला तर माता मावल्यांसह बारीक लेकर वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांची हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली. पण आपल्या लेकराचं वाटोळ आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले. सरकारनं मराठ्यांवरती किती डाग टाकले हे मध्ये हलवून फिरव म्हणायचं नाही. आता ते माईक पीक अजिबात बाजून ठेवायचं. सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं. सरकारने छगन भुजबळाच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आडोशाला लपायला लागलं. सरकारने त्याला मंत्रीपदही दिलं. त्या मंत्रीपदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली. बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर, मी तुला साथ देतो. कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची. मराठ्यांचा अंतर्वाली शांततेत आंदोलन सुरू आहे. अंतर्वालीत मराठ्यांचा आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या समोरच आंदोलनाला बसवलं. याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची. मराठ्यांना मी शांततेचं आव्हान केलं आणि मराठा शांत बसला. जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली नसती. पण मराठ्यांवरती ते संस्कार नाहीयेत. मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो. कोणाच्या पायाला पाय लावत नाही, पुन्हा पाय सुद्धा पडत नाही. या मराठा समाजाला माझे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला मी मायबाप मानलाय, तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही. फक्त शांततेत राहा. आपल्याला शांततेनं हे युद्ध जिंकायचंय. यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा. गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांनी आणि मराठा बांधवांनी एकमेकाच्या अंगावर नाही जायचं, शांत राहायचं. हे शांततेचं युद्ध कोणालाच पेलत नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानतो. मराठा समाजानं प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवला आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगाफटका केलेला नाही.
माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली. चालताना बसताना उठताना मला शरीर साथ देत नाही. सरकारनं माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले. माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले. मला जेलमध्ये टाकायसाठी SIT सुद्धा नेमली. पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रिय आहे. मी भेट सुद्धा नाही आणि माग सुद्धा सरकत नाही. तुम्हाला दिलेला शब्द आणि 6 करोड मराठा माझा जो आशानं आणि अपेक्षेनं माझ्याकडे बघतोय की हे पोरग निष्ठावान आहे, त्या शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही. सरकारचं मायबाप हेच दुःख नाही. मी त्यांना मॅनेज बी होत नाही, इकत नाही, फुटत नाही. बाकीच्या लोकांसारखं मी नाही केलं. खरं सांगतो तुम्हाला, छत्रपतीच्या पवित्र भूमीत उभा आहे आणि त्यांच्या पुतळ्याजवळ उभा आहे. यांनी काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी. आई बापाओ, माझी एकच इच्छा आहे शेवटची, माझ्या गोरगरीब मराठ्यांना, करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची, बस एवढंच. मराठ्यांच्या मायबापा रात्रंदिवस कष्ट करायला लागले. मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने 1-1 रुपये मागे ठेवून मुलं शिकवल्यात. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा 1-1 रुपये जमा करून आपले लेकरं शिकवल्यात. मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले. आपल्या आईबापाला वेळेप्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले, व्याजानं काढले. वेळेप्रसंगी त्या मायबापाचं रानही गेला, सावकाराच्या घशात गेलं, पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही. पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय. लाखानं मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई बापा समोर व्यसनी होऊन हिंडायला लागले. म्हणून मराठ्यांनी ठरवलं, आता काही झालं, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही.